पद्धतीची शिवीगाळ सन्माननीय सदस्य प्रसाद लाड आणि भारतीय जनता पक्षाच्या आमच्या विधायकांना दिली आणि त्यांनी एका अर्थाने विधान परिषदेच्या उज्ज्वल परंपरा असलेल्या विरोधी पक्ष नेते पदाला काळीमा फासला। विरोधी पक्ष नेत्यांचा आम्ही जाहीर धिक्कार निषेध करतोय। उभाटा सेनेने हिंदुत्व तर सोडलंच, हिंदू संस्कृती तर त्यागलीच, पण महाराष्ट्रातली आमची मराठी संस्कृती विरोधकालाही सन्मानाने उल्लेख करणं आणि मान देणं या मराठी संस्कृतीला सुद्धा तिलांजली खऱ्या अर्थाने उभाटा सेनेने वाहिली आहे आणि म्हणून एका अर्थाने त्यांचा धिक्कार करावा तेवढा कमीच। अशा वाचाळ पद्धतीने शिवीगाळ पद्धतीने काम करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याने महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी मागावी असं आमचं त्यांना आव्हान। क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपला हरल्यानंतर भाजपवरती टीका करण्यात आली होती, मात्र तोच संघ आता T20 मध्ये जिंकल्यानंतर तुमच्या आणि संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पण या ठिकाणी मंजूर करण्यात आला नाही। जे लोक निवडणुकीमध्ये विश्वचषक भारत जिंकू शकला नाही म्हणून भाषणात उल्लेख करत होते, त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणीच केली पाहिजे। त्याही वेळेला ते असंबद्ध बोलत होते, त्याही वेळेला त्यांच्या प्रचारातल्या मुद्द्यातला क्रिकेटच्या विश्वचषकाचा उल्लेख हा बेताल्लुक होता आणि आता विश्वचषक भारत जिंकल्यानंतर त्या ठरावाला एका अर्थाने काळीमा लावायचं, विरोध करायचं, गालबोट लावायचं हे भारतीय क्रिकेट प्रेमींना किंवा कुठल्याही भारतीय माणसाला आवडणार नाही। आणि त्यामध्ये उल्लेख करण्यामध्ये जर सदस्यांनी बोर्डाच्या काही सदस्यांचा उल्लेख करण्याचा आग्रह जर धरला तर ती आमची पूर्वीचीच परंपरा होती। बोर्डाचे ज्यावेळेला सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांना पण आपण सन्मान दिला, पण आता मात्र आता असलेल्या सत्ताधारी पक्षातील जर बोर्डात कोणी पदाधिकारी असेल तर त्याचा अपमान करायचा, ही भूमिका उभाटा सेनेची जी आहे ही भारतीय क्रिकेट प्रेमींना, बोर्डावर प्रेम करणाऱ्यांना आणि विश्वचषक जिंकल्यानंतर समस्त भारतवासियांना न आवडणारी भूमिका ही उभाटा सेना आणि विरोधी पक्षाने घेतलेली आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्यात इन्स्टिगेटर, या सगळ्यात अतिशय वाईट वाचाळ अर्वाच्य शिवीगाळ पद्धतीने विरोधी पक्ष नेते बोलण्याचा समोर दिसत आहे। ती प्रथा परंपरा आपण सांभाळलीच पाहिजे। भाजप याच मताचा आहे, आमचा तो प्रयत्न कायम राहील। आम्ही असे कोणाला धमक्यांना घाबरणारी लोक नाही। प्रथा परंपरा संस्कृती महाराष्ट्र आणि मराठी माणसाची संस्कृती हे जपणारे आम्ही आहोत। अन्य भाषेत बोलणाऱ्यांना लाल मातीत लोळवायला आम्ही कमी करणार नाही। अशा भाषेमुळे किंवा या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचा दर्जा घसरतो असं वाटत नाही का तुम्हाला? मी त्यावर भाष्य केलंच आहे। हिंदू हिंसा के राहुल गांधी ने बयान किया, आक्षेप करना चाहते हैं, इसको लेकर उन्होंने आक्रामक तरीके को व्यक्त किया है। जो कदम होता है उसको उसको लेकर आप उस तरीके से आगे अपनी बात। देखिए, महाराष्ट्र के विधान परिषद के विपक्ष के नेता का पद ये महाराष्ट्र के संसदीय प्रणाली में बहुत उच्च स्थान पर है। वहां पर बैठने वाले विपक्ष के नेता से अपेक्षा अपने कानून नियमों का पालन करने की भी है और महाराष्ट्र की संस्कृति और मराठी आदमी की संस्कृति का भी पालन करना है। आज उन्होंने उसको भी तोड़ दिया, हम उनका धिक्कार करते हैं। उनका रवैया, उनका बोलना और गाली गलौज करना, इसका हम त्रिवार निषेध करते हैं। हम इससे डरने वाले लोग नहीं है, लेकिन इस प्रकार की प्रथा परंपराओं को तोड़ना और महाराष्ट्र की बदनामी पूरे देश में करना, ये काम उभाटा सेना के नेता और विपक्ष के नेता ने किया है। वो महाराष्ट्र से माफी मांगे, ये हमारी मांग है। देखिए, उनको मिर्ची लगी है, शिवसेना उभाटा के नेताओं को मिर्ची लगी है।
जब वो एक्सपोज हो जाते हैं कि हिंदू और हिंदुत्व से वो परे है, तब उनको मिर्ची लग जाती है और वही उनका रवैया रहा है। और आपने हिंदू और हिंदुत्व तो छोड़ दिया, लेकिन अब महाराष्ट्र की संस्कृति और मराठी आदमी की संस्कृति को भी आपने त्याग दिया, ये आज सामने आ गया। पदवीधर संदर्भात अनिल परब यांचा विजय झालेला आहे, कशा प्रकारे बघतात? निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात, जिंकणाऱ्यांचं अभिनंदन तर आहेच, पण मी सुरुवातीलाही म्हटलं की परब या निवडणुकीमध्ये नोटांचा जो वापर आपण केला, त्यामुळे परब अरब असल्यासारखे आले होते आणि म्हणून त्यांनी केलेल्या नोटांच्या वापराच्या आधारावर या निवडणुकीत त्यांनी जो काही प्रकार केला तो आम्हाला मान्य नाही आणि म्हणून त्यांचा विजय झाला असेल तर त्यांना शुभेच्छा. सर, नवीन 3 कायदे लागू झालेले आहेत आजपासून. तुम्ही स्वतः कायद्याच्या अभ्यासाची पदवी घेतलेली, कसं बघतात या 3 कायद्यांना? मला असं वाटतं की केंद्र सरकारने या विषयावर सर्वंकष चर्चा, सर्व स्टेक होल्डर्सना त्यामध्ये त्यांची मतं मांडण्याचा परिपूर्ण संधी देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, वकिलांच्या संघटना, बार असोसिएशन्स, राज्यातल्या कायद्यावर काम करणाऱ्या संघटना, या सगळ्यांना संपूर्णपणे त्या ठिकाणी आपलं मत मांडण्याची सुविधा दिल्यानंतर जो महत्वपूर्ण बदल जो आहे तो त्या दंड त्याऐवजी न्याय. आता ब्रिटिश राजवट नाही की कोणी कोणाला दंड करेल. आपल्या या सगळ्या कायद्याच्या बदलामागची भूमिका न्यायासाठीचा कायदा आहे. या पद्धतीचे बदल प्रस्तावित केलेत, ते आजपासून लागू झालेत. मला वाटतं हा बदल समस्त भारतीयांनी त्याला स्वीकारलेला आहे. साहेब, वाटा पक्ष आज विधान परिषद हिंदुत्वापासून लांब चालते असं म्हणतात. हिंदुत्वापासून तर लांब गेलेच, पण उच्च परंपरा विधान परिषदेच्या याला तिलांजली लावली आणि आता त्यापुढे जाऊन महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी माणसाला अपमानित करणाऱ्या भाषा ते आता वापरू लागलेले आहेत. Right.